हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. आज आपण कमी वेळात बनणारं झणझणीत असं चिकन याची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी इथं चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यावरती थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र करायचं. मिक्स त्याला हलवून घ्यायचं, ते एकदम मिक्स करून घ्यायचं आणि त्याला हळद वगैरे लागली चिकनला की ते बाजूला ठेवायचं 15 मिनटासाठी. आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडेसे जिरे, थोडेसे तीळ आणि यामध्ये थोडेसं मिरे, एक 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे, एक मसाला वेलदोडा आणि थोडीशी दालचिनी आणि एक बदाम फूल असं टाकायचं आहे आणि हे याची पावडर बनवून घेऊया. आता तुम्हाला हे जर बनवायचं नसेल तर विकतचा कोणताही मसाला वापरला तरी चालेल. फक्त तुम्ही खोबरं आणि लसूणची पेस्ट बनवली तरी चालेल. आणि आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया आणि हा लसूण आणि थोडंसं खोबरं, ओलं खोबरं घेतलं तरी चालेल, वाळलेलं घेतलं तरी चालेल. आता त्यामध्ये मीडियम साईजचा अर्धा कांदा, मीडियम साईजचा अर्धा टोमॅटो आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर हे टाकून पाणी टाकायचं यामध्ये आणि मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता चिकन रश्श्याला आपण फोडणी टाकूया. त्यासाठी एका कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे. ते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो असा थोडासा भाजून घ्यायचा तेलामध्ये. आता यामध्ये जे आपण चिकन हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ते यामध्ये ॲड करूया आणि ते असं तेलात मस्त असं जास्त वेळ भाजून घेऊया. आणि हे असं तेलात जितका जास्त वेळ भाजेल ना, याचं अंगचं जितकं पाणी सुटेल तितकं हे छान भाजतं. कोल्हापूरमध्ये झटपट असं बनवायचं असेल तर असंच बनवतात. कोल्हापूर, सांगलीमध्ये सुकं पातळ नसेल बनवायचं तर हा मसाला वापरून असं बनवतात, फक्त चिकनचा रस्सा. ह्याला थोडा वेळ झाकून ठेवूया अलगद असं. आणि हे बघा, अंगचं पाणी त्याला किती सुटलं आहे. आता या पॉईंटला आपण यामध्ये जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये आता ॲड करूया. हे बघा, इथं एक 30% तर चिकन शिजलेलं आहे आपलं. आता यामध्ये वाटण टाकायचं आणि ते पण असं चांगलं तेलात मस्त भाजून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं. तुम्हाला ही चिकनच्या आणखी कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये कळवा, मी त्या टाकेन चॅनेलवर. आता यामध्ये कोल्हापुरी चटणी आहे ही, ती 2.5 चमचे मी टाकलेली आहे. तुम्ही इथं लाल तिखट जरी वापरलं तरी चालेल. इथं 2.5 चमचे मी टाकलेली आहे. आता ती पण तेलात मस्त अशी परतवून घ्यायची. आणि आता चटणी भाजल्यानंतर यामध्ये ह्या मसाल्याला वगैरे कसं तेल सुटतं मी दाखवते तुम्हाला. हे बघा, किती छान असं तेल सुटलं याला, म्हणजे चटणी आपली भाजलेली आहे इथं. आता यामध्ये तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी, गरम पाणी घाला यामध्ये. इथं गरम पाणी ॲड केलं आहे. आता यामध्ये मीठ घालायची काही गरज नाही, आपण चिकनला मीठ लावून ठेवलं होतं. तुम्हाला हवं असेल तर आणखी ॲड करू शकता. आता याला टोपण लावूया उकळी आल्यानंतर आणि याला अशा 2 शिट्ट्या देऊन घेऊया. वा, 2 शिट्ट्या इथं झाल्यानंतर आपलं चिकन छान शिजेल. हे बघा, अशा पद्धतीनं मी 2 शिट्ट्या देऊन घेतल्यात. आणि हे बघा, आता हे आपला चिकन रस्सा, अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. खूप वेळ नसेल आणि चिकन खायची इच्छा असेल तर पटकन असं बनवून खाऊ शकता तुम्ही नक्की घरी करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा. किती छान असं कुकरमध्ये झालं आहे बघा. आता यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि मी इथं ज्वारीची भाकरी आणि जिरा राईस पण बनवून घेतलं आहे. चिकनसोबत ज्वारीची भाकरी खाऊन बघा, खूप छान लागते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.